भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पडघा येथे ग्रामपंचायत पडघा विद्यमान सरपंच सौ प्रभावती जाधव व सरपंच सौ रश्मी तेलवणे व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत कमिटीच्या अथक प्रयत्नाने भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे यांच्या आमदार फंडातून 73 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीण मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, सरपंच प्रभावती जाधव, उपसरपंच रश्मी तेलवणे, ग्रामसेवक BH गुडे व सर्व सदस्यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी श्रीफळ वाढून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। तसेच यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देखील ग्रामपंचायत कमिटीचे अभिनंदन करण्यात आले। त्यासोबतच शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील व भिवंडी ग्रामीण आमदार शांतारामजी मोरे यांनी देखील ग्रामपंचायत पडघा कमिटीचे कौतुक केले आहे। त्यासोबतच यापुढे देखील त्यांना जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असे आश्वासन देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आले आहे। तर चला पाहूया पडघा शहरामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन कशा प्रकारे करण्यात आले, थोडक्यात पाहूया।
ग्रामपंचायत पडगे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत रस्ते आणि विविध कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने ज्यांच्या आमदार निधीतनं आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून पडगा गावाच्या या ग्रामपंचायतीमधल्या असलेल्या कामांच्या संदर्भात ज्यांनी प्रयत्न करून आपल्या गावाच्या विकासासाठी कामं होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले ते आपले सर्वांचे लाडके आमदार भिवंडी ग्रामीणचे शांतारामजी मोरे, सन्माननीय सरपंच जाधव मॅडम आणि ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सर्व सदस्य, पंडित पाटील, त्याचबरोबर उमेश शेरेकर, रवी विषे आणि पत्रकार, सर्व या गावातील सर्व ग्रामस्थ. खरं म्हणजे या गावामध्ये विकास कामासाठी जे जे मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करणं आमदार म्हणून कर्तव्य आहे आणि या गावासाठी करणं गरजेचंही आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे दिलेला निधी आमदारांच्या माध्यमातून जो आहे त्याचं आपण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण याचा भूमिपूजन करत आहोत. त्याचबरोबर सरपंचाकडनं आणि सदस्य डॉक्टर यांनी बालाजीनगरमधलं जे ड्रेनेजचं काम जे आहे त्याच्यासाठी जे काय आता असलेल्या निधीने तर पूर्ण होणार नाही, पण पुन्हा याच्यामध्ये एक 30 लाख रुपये जे आहे ते सुद्धा 2-3 दिवसाच्या आतमध्ये ते त्या कामासाठी अजून त्याच्यामध्ये मंजुरी करून जे आहे ती सुद्धा दिली जाईल आमदारांच्या माध्यमातून. आणि दुसरं एक काम जे आहे ज्या कामासाठी सुद्धा 10 लाख रुपये स्मशानभूमीच्या ह्याच्यासाठी जे दिलेली निधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा अजून 20 लाख रुपये देऊन ती नवीन करता येईल का, आणि त्याच्यासाठी सुद्धा 20 लाख रुपये असे 50 लाख रुपये आपल्याला या ठिकाणी आजच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एक अजून 50 लाख रुपये सुद्धा आपल्याला दिलं जातील. त्याच्या व्यतिरिक्तही अजून जे काय देण्यासारखं असेल ते सगळे हेड जे आहेत लवकरच 2-3 दिवसाच्या आतमध्ये आमदार साहेबांना संपूर्ण या भिवंडी ग्रामीण विधानसभेच्या विकासासाठीचं सुद्धा निधी जो आहे तो मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या गावासाठी जास्तचा निधी ते देण्याचा प्रयत्न करतील याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आहे. निधी जरी मुख्यमंत्र्यांकडनं माझ्याकडं त्याचा नियोजन जरी असला तरी ते दिलं जाणार आहेत आमदारांना, आणि आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये त्याचं नियोजन करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं या ग्रामपंचायतमध्ये असलेल्या सर्व सदस्य, ग्रामसेवक आणि या गावातील जे नागरिक आहेत ज्यांना पडगा गावाचं जे विकासासंदर्भात त्यांच्या मनात ती भावना आहे त्या सगळ्या नागरिकांना सुद्धा मी धन्यवाद देईन. कारण शेवट हे जे काम जे आहे विकासाचं, आमदार असो, मी असो, पंडित पाटील असो या अजून आपले सहकारी असो, शेवट आपल्या सगळ्यांचं या कामांचं पाठपुरावा किंवा सगळ्यांना असं वाटतो का आपल्या गावाच्या विकासाच्या ह्याच्यामध्ये जे काय लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आमदारांनी त्या पूर्ण करावा अशी अपेक्षा जी आहे ती माफक आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि जेवढं पडग्याच्या विकासासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. आणि या चांगल्या उपक्रमाबद्दल मीडियाला पण धन्यवाद देतो. आपल्या ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य आणि ग्रामस्थांना धन्यवाद देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. चांगली गोष्ट आज या पडग्यामध्ये विविध हेडमधून जे जिल्हा परिषद असेल, आमच्या पंचफंड असेल, आमदार फंड असेल, विविध फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी आज भूमिपूजन करत आहोत. या भूमिपूजनाला उपस्थित असले आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब, पंडितजी पाटील साहेब, डॉक्टरजी संजयजी पाटील, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य,
निधी हे घ्या आता आताच पाटील साहेबांना याला 50 लाख रुपये आम्ही अजून देत आहोत. तर 70-80 लाखाचं कामाचं उद्घाटन या ठिकाणी पडग्यामध्ये आपण करत आहोत. अजून 50 लाख रुपये प्रकाश पाटील साहेब बोलले की अजून 50 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. कोटी 1.5 कोटीच्या आसपास आपण पडग्यामध्ये या कामाचं भूमिपूजन आपण आज करतो आहे. पडग्यामध्ये म्हणजे आम्ही पडग्यामध्ये राहतो. त्या पडग्यामध्येला जो विकास आहे तो आम्हाला करणे गरजेचं आहे. तर ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणचा विकास झालाच पाहिजे. विविध परिसराचाही आपण त्यात हे करूया. बरेचसे गावं असे आहेत तर त्या ठिकाणी आपण पुढच्या आठवड्यापासून जे भूमिपूजन आहेत जे मोठमोठे रस्ते आहेत त्याचंही आपण त्या ठिकाणी भूमिपूजन करतो. काही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते आहेत, काही 25-15 आहेत, 30-54 आहेत, 50-54 आहेत, बरेचसे हेड आहेत. त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये रस्त्याचे उद्घाटन पुढच्या आठवड्यात लावणार आहोत. आणि पडगा हा आमचं म्हणजे नेहमी आम्ही पडग्यामध्ये राहणार असल्यामुळं पडग्यामध्ये निधी देणं हा आमचा कर्तव्यच आहे. आणि हे जेवढे पडग्यामध्ये सरपंच उपसरपंच बसतात यांचा नेहमी कामाचा ध्यास असतो की आमच्या पडग्यामध्ये काहीतरी कामाचं झालं पाहिजे. आणि प्रत्येक वर्षी आम्ही पडग्यामध्ये कुठले ना कुठले कामं त्या माध्यमातून देत असतो. त्याच्यामुळे पडग्याचा विकास होणं खूप गरजेचं आहे. आणि मेन पाणी योजनेचं काल आम्ही आयुक्तांना भेटून आलो. त्यांनी प्रस्ताव आता आयुक्तांकडे ठेवणार आहे उद्या. मागच्या वेळेला आपला प्रस्ताव त्यांनी फेटाळला होता कुठल्याही टॅपिंग न देता. पण आम्ही त्यांना सांगितलं तर पडगा बोरिवलीसाठी एक टॅपिंग जॉईंट होतं आणि ते MSCBलाही जॉईंट होतं. त्याच्यामुळे त्याच्यावर आम्हाला पडग्यासाठी टॅपिंगचं करून द्यावं. आम्ही आयुक्तांना भेटलो आणि तिथले आपले अभिजित बांगर आहेत सहआयुक्त, त्यांनाही जाऊन भेटलो. पाटील साहेब होते आणि त्यांना विनंती केली की आमच्या पडग्यासाठी ही जी टॅपिंग आहे खूप गरजेची आहे. कारण याच्यानंतरच आम्ही मागच्या वर्षी आम्ही एक केलं पाण्याचं, पण ते काय भातसाच्या याच्यावर पण तिथं काय आम्हाला जमलं नाही. तर ह्या योजनेवरून आम्हाला खूप पडग्यासाठी दिलासा मिळणार आहे. आणि ती योजना 100% आम्ही त्या ठिकाणी आणि MMRDच्या माध्यमातून आम्ही 50 कोटी या ठिकाणी मंजुरी केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व पडग्यावासींना मी आश्वासित करतो 50 कोटी. आणि पाणी योजना आहे ती पडग्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून देऊ असं आम्ही आश्वासन करतो. आणि पडग्यासाठी खूप चांगलं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब, प्रकाशजी पाटील साहेब शिवसेना उपनेते, पंडित पाटील साहेब, शेरेकर साहेब, विशे साहेब, आपण आजच्या या कार्यक्रमास उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं शब्दसुमनांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो. आणि 1 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामपंचायत पडगा यांना 100 वर्ष पूर्ण होत असल्याने 1 तारखेला आपण 1 सप्टेंबरला आपण ई-लायब्ररी आणि एक स्वर्गरथ आणि 15% निधीमधून आपल्या विद्यानगरमध्ये रोहिदास नगरमध्ये CCTV या 3 कार्यक्रमांचं आपण लोकार्पण करणार आहोत. आणि ग्रामपंचायतीला 100 वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने त्या दिवशी एक वेगळा उपक्रम लोकार्पण सोहळा त्या निमित्ताने आयोजित केला आहे. आपण सगळ्यांनी त्यासाठी उपस्थित राहावे त्याबद्दल मी आपल्याला आवाहन करतो की आपण 1 सप्टेंबरला ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहावं. तसंच पडग्यासारख्या शहरीकरण, आज पडगा हे फार मोठं शहरीकरण झालेलं गाव आहे. या गावासाठी ग्रामपंचायतीच्या जी गुरचरण जागा आहे या गुरचरण जागेमध्ये आपण क्रीडांगणाची, इथं फार मोठी लोकसंख्या असल्याकारणाने क्रीडांगण असणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आपण ग्रामपंचायतीने ठराव घेतला आणि ते ठराव आपण आता महसूल विभागाकडे पाठवलेले आहे. ज्यावेळेस त्यांची आपल्याला मंजुरी मिळेल त्यावेळेस आमदार साहेबांच्या मार्फत, पाटील साहेबांच्या मार्फत आपल्याला त्या ठिकाणी मोठं क्रीडांगण मंजूर होईल. जोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी शासनाचं प्रत्यक्ष फेरफार पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काही क्रीडांगण मंजूर होणार नाही. तर हे आपण ग्रामपंचायतीच्या मार्फत प्रयत्न करत आहोत की त्याला आमदार साहेब, पाटील साहेब यांची साथ नक्की लाभेल. त्यानिमित्ताने आपल्या गावासाठी एक वेगळं असं जे आजूबाजूच्या परिसरात कुठेच नाही असं क्रीडांगण आपलं या ठिकाणी भव्य असं हायवे लगत आपल्याला होणार आहे. त्यानंतर
बऱ्याच वर्षापासून डम्पिंगची आपल्या गावासाठी समस्या होती, त्याचाही आपण ठराव घेतलेला आहे. हे त्याचाही श्रेय शासनाकडे आपण प्रस्ताव तुम्हाला, सगळं श्रेय तुम्हाला नाही, आहे. ते सगळं भिंत वगैरे ग्रामपंचायत बांधून घेतली, कमिटी, उभं राहून. आमदार साहेब, पाटील साहेब यांचं सगळं श्रेय. मी एक शासकीय कर्मचारी आहे, माझं ते कामच आहे करणं, बरोबर आहे. पण आपली सगळ्यांची साथ थोडी डेअरिंग दाखवली ना, हे महत्वाचं आहे ना. या प्रकारचे आपण बांधून उभं राहून. पुढील प्रस्ताव आहेत आणि ते साहेबांच्या माध्यमातून आपल्याला त्याला मंजुरी मिळेल अशी आशा बाळगतो. आणि आपण सगळे उपस्थित राहिलो त्याबद्दल मी पुन्हा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. स्थानिक आमदार शांताराम मोरेजी व माननीय प्रकाश पाटील साहेब यांनी पडगे गावासाठी आता जी 7-8 कामं जी दिली ती अतिशय उत्तम प्रकारची कामं आहेत. प्रथमतः माझं सांगणं असं आहे का गावाची जी आपली जे गावाची शान बोलतात, तर मला वाटते जेव्हा आपल्याकडे अंतिम विधी होतो तेव्हा बाहेरची लोक भरपूर असतात व गावाची इज्जत तिथेच कळली जाते जेव्हा आपली स्मशानभूमी चांगली असते. आणि या स्मशानभूमी येताना आम्हालाही खूप लाजवाड होती. लोक आम्हाला जे आमचे पाहुणे मंडळी आहे ते बोलायचे पण का बाबा तुमची मिसेस सदस्य आहे का या ग्रामपंचायतीमध्ये असे तुमची माणसं आहेत सगळी, तर या स्मशानभूमीचं तुम्ही बघा. तर आम्हाला पण खूप लाज वाटायची. आणि मला वाटते जेव्हा 20 लाखाचा निधी जो उत्पन्न करून दिलेला आहे तोही कमीच आहे. माझ्या मते घरापेक्षाही सुंदर अशी स्मशानभूमी आपली झाली पाहिजे, कारण की ती आपली मानाची भूमी असते, कारण की आपला शेवट हा इथेच असतो प्रत्येकाचा. त्याच्यामुळं या कामांबद्दल आम्ही तर आनंदी आहोत. पुढे अशीच कामं आमच्या वाडाही ती करावी अशी विनंती. आजच्या ह्या भूमिपूजनाच्या दृष्टीने जर सांगायचं एक तर मागच्या वर्षीच आमचा एक म्हणजे जो मेन रस्त्याचा प्रॉब्लेम होता कॉन्क्रिटीकरण, तो कॉन्क्रिटीकरण रस्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक पूर्ण तयार केलं. एक म्हणजे असं एक चांगलं उदाहरण आहे पडग्यासाठी, तर हा कॉन्क्रीट रोड आम्ही एक म्हणजे चांगले प्रतीचं एक हे म्हणजे रोड करून दिलेला आहे. आणि त्याच्या आजूबाजूचा जो एक गटारांचा एक समस्या होती, मी सरपंच मॅडमने एक विनंती केली की गटाराची समस्या फार खूप मोठी आहे बालाजीनगरमध्ये, कारण सगळे मोडकळीस आलेले आहेत. आणि त्याला माझ्या विनंतीला मान देऊन माननीय जाधव मॅडम सरपंच यांनी ते स्वीकारलं आणि तोही एक शब्द दिलं की तुमचं एक जो बालाजीनगरमधली अंतर्गत जे गटार आहेत ती नक्कीच मी पूर्णत्वास देईल. आणि आजच्या दृष्टिकोनातून मी एक सांगू इच्छितो की पुढील विकाससुद्धा या सर्व ग्रामपंचायतच्या कमिटीमार्फत नक्कीच करण्यात येईल. ओके. सर्वप्रथम मी ग्रामपंचायत सरपंच प्रभावती प्रकाश जाधव तसेच उपसरपंच रश्मी तेलवणे व ग्रामपंचायत सदस्य व कमिटी यांचे आभार मानतो. यांच्या पाठपुराव्याने आमदार शांताराम मोरे व महाराष्ट्र शिवसेना उपनेते प्रकाश पाटील साहेब यांच्या माध्यमातून या सर्व कामांना निधी उपलब्ध झालेला आहे. सर्वप्रथम डॉक्टर संजय पाटील ते रोहिदासनगर या कामासाठी 20 लाख रुपये कॉन्क्रिटीकरणासाठी निधी मंजूर झालेला आहे. दुसरं विद्यानगर येथे गटार बांधण्यासाठी 10 लाख रुपये. त्याच्यानंतर न्यू बालाजीनगर येथे गटार बांधण्यासाठी 20 लाख रुपये, स्मशानभूमीसाठी 10 लाख रुपये व विद्यानगर येथील गटारासाठी 10 लाख रुपये, असे जवळपास 75 लाखाच्या कामांचे आज भूमिपूजन आपण केलेलं आहे. आणि यासाठी ग्रामपंचायत पडगाव व ग्रामस्थांच्या तर्फे मी आदरणीय पाटील साहेब व शांताराम मोरे यांचे आभार व्यक्त करतो. आपण काय म्हणणार? काय नाही, आमच्या जाधव मॅडम आहेत त्या खूप अगदी प्रेमळ आहेत. सर्वांची कामं वगैरे व्यवस्थित समजून घेऊन करतात. कोणालाही असं रिक्त त्याने पाठवत नाही. जी ग्रामपंचायत कमिटी आहे ती कशा प्रकारे तिचं काम चालू आहे सध्याच्या? एकदम छान मस्त. जे जे काय आहेत कामं अडलेली ती त्यांनी परिपूर्ण केलेली आत्तापर्यंत तरी. आणि मशानभूमीचं जे काम घेतलेलं आहे ते तर खूपच आहे, वाखाणण्याजोग आहे अशी ती कामं, आणि ते व्हायलाच पाहिजे होतं. दुसरी गोष्ट विद्यानगरमधलं जे याचं काम घेतलेलं आहे गटाराचं ते पण छान आहे. मी त्या वार्ड नंबरमधलीच आहे विद्यानगरमधली, त्याच्यामुळे माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बॉडीला पण शुभेच्छा आणि मोरे साहेबांना सुद्धा. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पण माझ्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी राहील आणि आशीर्वाद सुद्धा. प्रथमतः मी या सर्व बॉडीचे अभिनंदन करते, कारण पडग्यामध्ये प्रथमच असं ही बॉडी आहे का सगळ्यांना प्रत्येक याचं पद मिळालेलं आहे. त्या सरपंच मॅडमनी सगळ्यांना समवेत घेऊन सगळ्यांना वार्डाची कामं व्यवस्थितपणे पार पडतात आणि अशीच कामं सगळ्या ह्याच्यात पार पडतात. आणि आमचा हा गल्लीचा खूप पाणी साचत होतं आणि ह्या मॅडमनी
आमच्या उपसरपंच मॅडम नीलम तेलवणे, रश्मी तेलवणे आणि सरपंच मॅडम आणि संपूर्ण कमिटी यांच्या मार्फत हा जो आमचा फ्लेवर ब्लॉकचा रोड होणार आहे त्याबद्दल मी फार त्यांची आभारी आहे आणि अशीच त्यांनी पूर्ण गावाची प्रगती करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पडगे नगरी, ज्या नगरीला शिवरायांचे पाय लागलेले आहेत, पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. आज खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो, आदरणीय सन्माननीय शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्य सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी ग्रामीणचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या विविध निधीच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे सन्माननीय पंडितजी पाटील साहेब यांच्या मौलिक सहकार्यातून आणि पडघा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती प्रभावती प्रकाश जाधव, उपसरपंच रश्मी रुपेश तेलवणे, संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी, त्याचप्रमाणे ग्रामप्रशासकीय अधिकारी सन्माननीय घुडेसाहेब आणि सर्व कर्मचारी यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून एकंदरीत 6 कामांचा आपण भूमिपूजनाचा सोहळा संपन्न करीत आहोत. त्यातील 6वं काम म्हणजेच अतिशय महत्त्वाचा असतो, कारण जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवशी शेवट होणार आहे. हा शेवटचा विसावा आहे आणि मग तो पडगे गावाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलो तर तुमची एक सांस्कृतिक वैभवशाली परंपरा आहे, ऐतिहासिक गाव आहे आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी स्मशानभूमी असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण पाहतोय समस्त ग्रामपंचायत कमिटी, सरपंच मॅडम यांनी जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून नागरी सुविधा योजनेअंतर्गत 10 लाख रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमदार साहेब या ठिकाणी 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देतात. अशा पद्धतीनं 20 लाख आणि आपण जर पाहिलं तर जयेश जाधव यांचं म्हणणं आहे की आणखी या ठिकाणी भरीव निधी आणून जे पडगा गावाची स्मशानभूमी आहे थोडीशी आपण पाहतोय की जी अवस्था आहे तर ती कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न त्यांनी अतिशय सुरेख रीतीने केलेला आहे. आणि या 6 विकास कामांचा आपण एकंदरीत विचार केला तर जवळजवळ 1.5 कोटीपेक्षा जास्त रुपये या विकास कामांना लागलेले आहेत. आणि म्हणून मी प्रथम पडगा ग्रामस्थांच्या वतीनं समस्त पडगा ग्रामपंचायत कमिटी आहे त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतोय आणि तुमचं खूप खूप अभिनंदन करून कौतुक करतो आहे. अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं आपण या 6 नागरी विविध ज्या सुविधा आहेत तुम्ही आम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणखी 1 सप्टेंबरचा मगाशी घोडेसाहेब म्हणाले 100 वर्ष पडगे ग्रामपंचायतीला पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण एक विशेष असा कार्यक्रम करीत आहोत. आणि त्या दिवशी सुद्धा 3 विविध जे नागरी सुविधा आहेत त्या आपण लोकार्पण करणार आहोत. आणि म्हणजेच एकंदरीत 9 कामांना या केवळ 1.5 महिन्यामध्ये आपण दिशा दिलेली आहे ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे.